एक नियोजनबद्ध पद्धतीने या क्रिकेट स्पर्धा आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून जरूर पाहतोय। तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सन्माननीय प्रकाशजी खानावकर साहेब यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। विनंती असेल साहेबांना की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं। या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। सन्माननीय प्रकाशजी खानावकर साहेब यांचं मात्र शुभागमन या व्यासपीठावरती होत असताना आणि खऱ्या अर्थानं हे दृश्य या प्रकारे आपल्याला सातत्यानं हे चित्र मैदानावरती क्रिकेट स्पर्धा सुरू असताना आपल्याला व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळेल। कारण जर मित्रपरिवार वर्ग आपण पाहिला सन्माननीय मोतीलालजी कोळी साहेबांचा तर मित्रपरिवार वर्ग खूप मोठा आहे आणि आज मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावरती कायम आपल्याला मांदियाळी मान्यवरांची पाहायला मिळणार आहे। विविध क्षेत्रातील मान्यवर आपण या क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून मैदानावरती पाहणार आहोत। तर गेम इज ऑन। सामना मात्र या ठिकाणी सुरू होते आणि काय दर्जा आहे पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमा रेखा पार चौकार। विविध थँक्यू। आणखीन एक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी नक्कीच पाहणार आहोत। आज संपूर्ण दिवसभर डीजेच्या माध्यमातून केवळ आणि केवळ शिवछत्रपती शिवाजी महाराजांची गीते आपण या डीजेच्या माध्यमातून ऐकणार आहोत। यावेळेस मात्र बिग गेट चेंडू थांबणार नाहीये। बॅक टू बॅक वन बाउन्स चेंडू 4 धावा। म्हणून म्हणती शिवाजी माझा जाण तारा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाण तारा। या ठिकाणी मात्र आक्रमक सुरुवात जरूर पाहायला मिळते। नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो अर्थातच रिलायन्स स्पोर्ट्स संघानं पहिल्या 2 चेंडूवरती 2 आक्रमक फटके। दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा। यावेळेस मात्र बिगेट काढण्याचा प्रयत्न फटका फसलाय। क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय। इथून मात्र प्रत्युत्तर गोलंदाजाचा यश मिळत आहे। पहिला फलंदाज गमावलाय तो चिल्ड्रन्स चॉईस प्री स्कूल संघानं। थँक्यू डीजे। तर या ठिकाणी मात्र पहा क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी। क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे। पहिल्या 2 चेंडूवरती फलंदाजाचं वर्चस्व। लगातार 2 चौकार आणि इथे मात्र ऑन द नी झालाय। आमच्या मान्यवरांना जरूर मानवंदना या ठिकाणी दिली जाते। चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावा षटकार। सो इट्स अ नो बॉल। पण पंचांचा या ठिकाणी आणखीन एक इशारा येतोय। मी म्हणेन की थोडासा जो निर्णय आहे तो निर्णय कुठेतरी गोलंदाजी करण्याचा चुकलाय की काय। बऱ्याच वेळेला पण निर्णय चुकीचे नसतात। फक्त तो निर्णय योग्य कसा आहे हे सिद्ध करण्याची धमक मात्र तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे। कारण असं म्हटलं जातं की निर्णय कोणताही चुकीचा नसतो। फक्त तुम्ही घेतला गेलेला निर्णय तो मैदानावरती तुम्ही कशा पद्धतीने साध्य करता। 2 चौकार 1 षटकार आलाय। नो चेंडू आलाय अर्थातच फ्री हिट आणि या फ्री हिट वरती आक्रमक फटका खेचण्याचा प्रयत्न असेल परंतु कमालीचा कमबॅक वा फुलर लेनचा चेंडू केला। विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला आणि इथून मात्र फलंदाजाला निरुत्तर केला। पंचांकडे लाऊड अपील आहे। फलंदाज सुरक्षित आहे पंचांचं म्हणणं। सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते। संघाची एकूण धावसंख्या षटक क्रमांक 1 सुरू असताना 16 धावा धावफलकावर। 16 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। या ठिकाणी महेश
आपल्याला आणखीन एक नाव, मी जसा मगाशी उल्लेख केला, महेशला पाहिलं या संघात या स्पर्धेच्या माध्यमातून महेशला देखील आपण पाहणार आहोत. यावेळेस मात्र बेगीट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, 2 क्षेत्ररक्षक, सेफ लँडिंग, अगदी सीमारेषेलगत चेंडू अडवला जातोय. पण क्रिकेटमध्ये नवोदित खेळाडू देखील या संघांमध्ये आहेत, अनुभवी खेळाडू देखील संघांमध्ये आहेत. अगदी वयाच्या 40 नंतर असं म्हटलं जातं की तुमच्यातील क्रिकेट हा कुठेतरी कमी होत असतो, परंतु मी म्हणेल जर तुम्ही अशा क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्यात ना तर अगदी 80व्या वर्षी देखील आमचा हाच जोश असणार आहे. आणि हे खऱ्या अर्थानं यश आहे या स्पर्धांच्या आयोजकांचं. एक प्रयोग देखील केला गेला, 60+ क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. म्हणजे अशा आयोजकांचं देखील कौतुक करायला पाहिजे की खेळाडूंच्या पाठीशी सदैवानं आपल्याला खंबीरपणे उभे राहिलेले हे आयोजक पाहायला मिळतात. यावेळेस अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता, थोड्याशा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला. तर या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय प्रकाशजी खानावकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी मोतीरामजी कोळी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाशजी खानावकर साहेब आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं. बाईची उपदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर तुळशी रोपटं. खऱ्या अर्थानं सर्व रोपट्यांमध्ये पवित्र रोपटं म्हणून तुळशी रोपटं दिलं जातं आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून ही एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. अशा बऱ्याचशा संकल्पना आहेत ज्या वेळोवेळी तुमच्या समोर आणल्या जातील. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला, एकूण धावा धावफलकावरती आल्यात. तर 5 संघनायक, आपल्याला विनंती आहे, शिस्त ही या क्रिकेटच्या स्पर्धांची सगळ्यात मोठी मी म्हणेन की वैशिष्ट्य आहे. प्रत्येक 3 षटकानंतरच तुम्हाला पाणी मैदानामध्ये घेऊन जाता येईल आणि जो तुमचा 12th मॅन आहे प्लीज तो 12th मॅनच मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो, अदरवाईज कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही, याची दक्षता आपण घ्या प्लीज. गोलंदाज, बॉलर्स नेम प्लीज. यश, या ठिकाणी यश हा पहिला चेंडू चांगला चेंडू होता, परंतु थोडस गॅदरिंग आपल्याला चेंडूची पकड कुठेतरी डिली पाहायला मिळाली. पण यश एक उंच पुरा गोलंदाज आहे मित्रांनो. अपेक्षा असेल यशकडनं की जो ब्लास्ट पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला फलंदाजीच्या माध्यमातून तो कुठेतरी रिकव्हर करण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्या षटकात जर कमबॅक गोलंदाजी यश न केली तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्या नावारूपाला साजेस यशस्वी षटक इथे गोलंदाज यश हाताळणार का. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, नॅचरल अँगल क्रिएट करतोय, दोनही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि हा ऍडव्हान्टेज नक्कीच असणार आहे मी म्हणेन यश या गोलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट मिळाल्यानंतर गोलंदाज यश पुन्हा एकदा सज्ज होतोय, लेफ्ट आर्म राउंड विकेट. यावेळेस मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू होता, गॅप मध्ये चेंडू ढकलला गेलाय. फटक्याचं एक्झिक्युशन खूप महत्वाचं असतं. तुमच्या भात्यामध्ये कोणकोणते फटके आहेत हे जितकं महत्वाचं असतं तितकंच त्या फटक्यांचं एक्झिक्युशन कसं आहे, गॅप मध्ये चेंडू ढकलणं, त्यावरती ताकदीचा वापर करणं, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन तुमच्या माइंडमध्ये असणं गरजेचं आहे. आणि हे आहे टेक्निकल क्रिकेट आणि हा टेक्निकल क्रिकेट यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय चिल्ड्रन्स चॉईस प्री स्कूल या संघाच्या माध्यमातून. 24 धावफलकावरती आलेत. रिलायन्स स्पोर्ट्स विरुद्ध चिल्ड्रन्स चॉईस प्री स्कूल या 2 संघादरम्यानची लढत आपण या मैदानावरती पाहतोय. पहिली लढत आहे. गोलंदाज यश, यावेळेसचा चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू आहे. पंचांची देहबोली आपल्याला सांगते, डाव्या स्टील सोडून जाणारा चेंडू पंच अवंतर चेंडू घोषित करतायत. बाईच्या माध्यमातून फक्त अवंतर आहे, बाईच्या माध्यमातून धावा नाहीयेत कारण चेंडू जर आतल्या बाजूला गेला तरच धावा डिक्लेअर आहेत. यश थोडस दिशा भरकटला जातो यशच्या माध्यमातून, परंतु कमबॅक करावं लागेल आणि जितक्या लवकर रिलायन्स स्पोर्ट्स कमबॅक करेल या सामन्यामध्ये म्हणून कितकी रिकव्हरी ही लवकर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एकूण धावा संख्येचा विचार केला आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देतात. 26 धावा धावफलकावरती आल्यात. हा जो डॅमेज झाला होता पहिल्या षटकामध्ये तो रिकव्हर करण्याचा इथे मात्र प्रयत्न गोलंदाज यशच्या माध्यमातून होत आहे.
कौतुक करावं लागेल यशचं की कोणत्याही प्रकारे मोठा फटका या षटकामध्ये खेळून दिला नाहीये. जरूर एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केले गेले, परंतु जो डॅमेज रिपेअरची जी जरूर ही होती, एक जबाबदारी होती, ती जबाबदारी इथे मात्र यावेळेस पहा संधी जरूर यक्षकाला जर यष्ट्यांचा अचूक वेध घेतला असता तर कदाचित एक संधी निर्माण झाली असती फलंदाज गमावण्याची. परंतु ही संधी क्षेत्ररक्षण करण्याला संघाला मात्र प्राप्त करता आली नाहीये. फलंदाज सुरक्षित आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली, अर्थातच 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ असताना पनवेल शहर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आई मित्र मंडळ खांदा कॉलनी आयोजित आई प्रीमियर लीग 2022 पर्व चौथे आलेल्या सर्व मान्यवर क्रीडारसिक आणि क्रिकेट खेळाडूंचं आणि जे क्रीडारसिक मैदानावर येऊ शकले नाहीत मात्र युट्यूबच्या माध्यमातून आमच्या समोर जुडले गेलेत अशा तमाम क्रीडारसिकांचं देखील मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र टप्पा पडलाय, आता चेंडू लो राहतोय, अंतिम चेंडू निर्धाव फेकला गेलाय. व स्पर्धेची नियमावली पहिल्या 3 षटकांमध्ये तुम्हाला कोणताही गोलंदाज रिपीट करता येणार नाही. अर्थातच पहिलं षटक हाताळलं गोलंदाज सचिननं, महागडं षटक ठरलं, परंतु डॅमेज रिपेअरचं महत्वपूर्ण काम केलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज यशला यश जरूर मिळालं. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या प्रतिषटक 13च्या सरासरीनं 26 धावा धावफलकावरती. परंतु येणाऱ्या षटकांमध्ये काय रणनीती असेल चिल्ड्रन्स चॉईस प्री स्कूल संघाची. 2 षटकं मैदानावरती पूर्ण झालीत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होणार. थोडंच मी म्हणेन की कॅल्क्युलेशन सुरू आहे मैदानाच्या आत. टीम मीटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. रियन स्पोर्ट्सचा जर आपण विचार केला तर याही संघामध्ये खूप चांगले खेळाडू आहेत, खेळाडूंचा भरणा आहे आणि हे असे खेळाडू जे कोणत्याही क्षणाला सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवू शकतात. अशा प्रकारचे खेळाडू मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होते वैयक्तिक उड्यातील पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन. आशिष या ठिकाणी आशिष तिसरं ब्रह्मास्त्र मी म्हणेन या ठिकाणी काढलंय गोलंदाजीचं. यावेळेस लॉफ्ट केलाय आणि काय कमालीचा फटका एक्झिक्युशन आहे. ऍज स्ट्रेट ऍज एरो, चेडू सीमा रेखा पार, षटकार. थँक्यू डीजे. आज मात्र शिवमय वातावरण, भक्तिमय वातावरण जरूर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काल संपूर्ण जगभर शिवमय वातावरण होतं आणि अगदी 400 वर्षानंतर देखील तीच शक्ती, तीच ऊर्जा, तीच एनर्जी आपल्याला नक्कीच या ठिकाणी सर्व शिवभक्तांमध्ये पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपोआप आपसूककडे आपल्या तोंडातून जय निघतं. अगदी ती ऊर्जा 400 वर्ष होत आली तरी देखील माझ्या महाराजांची ती ऊर्जा मात्र कुठेही कमी झालेली नाहीये. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं. षटकारानं स्वागत केलंय गोलंदाज आशिषचं, परंतु आशिष मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला शिरकाव करण्याची संधी देणार का? गोलंदाजी सर्वोत्तम तुम्हाला या मैदानावरती करावे लागेल. जो निर्णय घेतला गेलाय त्या निर्णयाला मात्र सार्थ गोलंदाजी जर तुम्ही पहिल्या सत्रामध्ये करू शकलात तर मात्र दबाव हा तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर निर्माण करू शकता. यावेळेस थोडासा घाई गडबड पिवळे दाखवली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. आवश्यकता नाहीये. 2 षटकांमध्ये 13च्या सरासरीनं 26 धावा धावफलकावरती आल्यात. जे उद्दिष्ट, जे लक्ष घेऊन तुम्ही मैदानात उतरलात त्या उद्दिष्टानं तुम्ही सुरुवात केली, पाऊल टाकलंय. परंतु बऱ्याच वेळेला आपण पाहतो क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी, क्रिकेट मधला सी तुम्हाला सांगतो कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी अर्थातच सातत्य. सातत्य तुम्हाला तुमच्या खेळामध्ये राखणं गरजेचं आहे. इथे मात्र बेगीट काढण्याचा प्रयत्न, पण तो चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंचांचा अद्याप इशारा आलेला नाहीये. पंचांचा निर्णय
तर इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा निर्णय आलाय. घुशांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलाय. काही नियमावली आहेत आणि त्या नियमावलींचं आपल्याला तंतोतंत पालन करावं लागेल. काही मर्यादा आहेत. भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली मैदानाची एका बाजूला थोडस नैसर्गिक अडथळा जरूर पाहायला मिळतोय. परंतु क्लास पहा, क्रिकेटचा दर्जा पहा, स्टँडर्ड पहा. चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावा, षटकार. तर या ठिकाणी मात्र अप्रतिम दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 41 रन्स ऑन द बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावफलकावरती. काय कमालीचा खेळ या मैदानामध्ये दाखवला गेलाय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू जातोय आवाक्याच्या बाहेर. पंचांचा इशारा येणार. या आहेत 4 धावा. शिवछत्रपती महाराजांचा DJ Vaibhav in the mix. तर या ठिकाणी 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये असेल. मान्यवरांचा देखील मी मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो की आपला अत्यंत बहुमूल्य वेळ या क्रिकेट स्पर्धांसाठी दिला. आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवली त्याबद्दल सन्माननीय नितीनजी पाटील साहेब, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, सन्माननीय रामनाथजी पाटील साहेब, सन्माननीय प्रकाशजी खानावकर साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय संजयजी अलाट साहेब, या सर्व मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो की आपण आपला अत्यंत बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात. या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दर्शवली आणि खऱ्या अर्थानं आपल्या शुभास्ते या क्रिकेट स्पर्धांचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न झाला. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आयोजक समितीच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक आभार. सो आफ्टर 3 ओव्हर स्कोर मूव्स ऑन टू 45. 45 धावा धाव फलकावरती आहेत. इथे मात्र आक्रमकता. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. डायरेक्ट हिट. परंतु पंचांचा काय निर्णय येतोय. उत्साह जास्त या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येईल. अंपायर, इज इट अ वाईट बॉल? येस, इट्स अ वाईट. 1+1 एकूण 2 धावांचा बोनस. तर आमच्या व्यासपीठावरती काही महिला मान्यवरांची देखील उपस्थिती लाभली आहे. तर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान जरूर या ठिकाणी करणार आहोत. तर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय प्रेमा भोपी मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी विनायकजी कोळी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रेमा भोपे मॅडम यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय. अर्थातच विनायक कोळी यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय सौ अलाट मॅडम यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आणि त्यानंतर सानिका इंदुलकर मॅडम यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक अर्थातच विनायक कोळी यांच्या शुभ हस्ते मात्र तुळशी रोपटे देऊन या मान्यवरांचं देखील यथोचित स्वागत सन्मान केलं जाईल. आपला अत्यंत बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला गेला. तर मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचं आहे.
तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहा, मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान देखील आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण कोणतीही क्रिकेटची स्पर्धा म्हटलं मित्रांनो तर त्यासाठी सहकार्य खूप मोलाचं असतं. इथे मात्र चेंडूना अंतर आणि उंची दोन्ही गाठली आहेत. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. तर 59 रन्स ऑन द बोर्ड. 59 धावा धावफलकावरती आहेत. एक भल्या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. चिल्ड्रन चॉईस प्री स्कूल विरुद्ध रियान स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान सुरू असलेली ही लढत मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. सकाळचं सत्र, प्रसन्न वातावरण आणि क्रिकेटसाठी खऱ्या अर्थानं पोषक असं वातावरण या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. महात्मा मैदान, खांदा कॉलनी, नवीन पनवेल या ठिकाणी रंगणारी पनवेल शहर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आई मित्रमंडळ खांदा कॉलनी आयोजित आई प्रीमियर लीग. आणि इथे मात्र बेग 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 हिट, चेंडू आउट ऑफ द पार्क. हा चेंडू परत येणार नाही या मित्रांनो. आशिषच्या बॅट मधून निघालेला हा दर्जेदार षटकार. जिथं घुसतं या मराठ्याच स्वार, जिथं घुसतं या मराठ्याच स्वार, छाप पडतो या ठाण्यावारचा. थँक्यू डीजे, थँक्यू. तर या ठिकाणी मात्र क्रिकेट स्पर्धांचा आनंद लुटण्यासाठी पहा आमच्या व्यासपीठावरती मात्र खांदा कॉलनी बॅडमिंटन ग्रुप या ठिकाणी आलेला आहे. व सर्व आमचे सिनियर बॅडमिंटनपटू आहेत आणि त्यांचा एकत्रितपणे सन्मान हा या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं नक्कीच या ठिकाणी केला जाईल. पण क्रिकेटची स्पर्धा जरी असली तरी देखील या ठिकाणी खांदा कॉलनी बॅडमिंटन ग्रुप खऱ्या अर्थानं मी म्हणेन की तुमच्या संपूर्ण शरीराला ऊर्जा प्रदान करणारं, तुमच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण रेग्युलर करणारं असं एक खेळ आहे. क्रिकेट नंतर असा एक खेळ आहे बॅडमिंटन, जिथे सातत्यानं तुम्हाला तुमच्या शरीराच्या हालचाली कराव्या लागतात. आणि सन्माननीय मच्छिंद्रजी वर्तक सर, भाजपा ज्येष्ठ नेते यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करूयाच. खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती विविध क्षेत्रातील मान्यवर हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळणार. कारण तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर समालोचन कक्षाचा जर आपण विचार केला तर संजय भोपी साहेब यांचं, दिवंगत संजय भोपी साहेब यांचं मात्र हे पॅव्हिलियन आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय, समालोचन कक्ष या ठिकाणी पाहतोय. आणि विविध संकल्पना मित्रांनो, जसजशी स्पर्धा पुढे सरकणार या क्रिकेट स्पर्धा कशा प्रकारे एक आयोजन नियोजन आहे, वेगळ्या पद्धतीचं आयोजन नियोजन आहे, हे मात्र आपल्या समोर नक्कीच आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू. कारण एवढे सगळे संकल्पना एकत्रितपणे मांडल्या गेल्यात या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून, जे एका वेळेला सांगणं कठीण आहे. त्यामुळे जसा जसा संदर्भ येईल तसा तशा मात्र या क्रिकेट स्पर्धांचं आम्ही वैशिष्ट्य हे तुमच्या समोर नक्कीच मांडू. तर इथे मात्र कौतुक करावं लागेल या दोनही फलंदाजांचं. काय अप्रतिम खेळ. पिंटू आशिष मैदानावरती मी म्हणेन की जेव्हापासून हे दोन खेळाडू चिल्ड्रन्स चॉईस प्री स्कूल संघासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, मी म्हणेन वादळी खेळी या मैदानावरती मात्र या दोनही खेळाडूंच्या माध्यमातून साकारले गेले. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, लेग बायचा इशारा या ठिकाणी नक्कीच पंचांचा येतोय. धाबा धावफलकावरती उभारणं गरजेचं आहे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. पण सकाळचं सत्र आहे, थोडासा ड्यू फॅक्टर जरूर पाहायला मिळेल आणि कदाचित त्यामुळे रियान स्पोर्ट्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. परंतु जो निर्णय घेतला गेला तो निर्णय मात्र फोल ठरवला. आशिष आणि पिंटू या दोन खेळाडूंनी काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला. आपल्या क्रिकेटची गुणवत्ता काय, आपल्या क्रिकेटचा दर्जा काय, आपल्या या संघामध्ये आपली काय निवड झाली आहे याची प्रचिती, याची ओळख मात्र त्यांच्या खेळाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली.
इथे मात्र एकूण धावसंख्येचा विचार केला 70 धावा धाव फलकावरती आहेत. 70 रन्स ऑन द बोर्ड. खेळाचा पूर्वार्ध. पिंटू ऑन स्ट्राईक आहे. इथे मात्र चांगला चेंडू आहे. पण पहिल्या 3 षटकांमध्ये 3 गोलंदाज वापरणं हे या स्पर्धांची नियमावली आहे. तर इथे मात्र अण्णांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण नाडर अण्णा तर नक्कीच या ठिकाणी 2 असे व्यक्तिमत्व आपण पाहतोय ज्यांची संकल्पनेतून ही ट्रॉफी साकारली. अर्थातच सन्माननीय मंगेशजी ठाकूर साहेब, कारण त्यांनी सांगितलं की सर्वांना स्फूर्ती देणारी जर ट्रॉफी तुम्हाला हवी असेल तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणारी ट्रॉफी आणा. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अप्रतिम संकल्पना, कारण ही ट्रॉफी पाहिल्यानंतरच ही ट्रॉफी जिंकण्याची इच्छा आणि ऊर्जा तुमच्या मनामध्ये निर्माण होते. आणि त्याचबरोबर आई प्रीमियर लीगचा जो आपण लोगो पाहतोय तो डिझाईन केलाय ओमकारजी डाकी यांनी. मात्र खूप मेहनत घेऊन हा लोगो तयार केलाय आणि हे देखील या स्पर्धांचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आई प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर किरणजी दळवे पेटीसी लाईव्ह च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धा आपल्याला जरूर या ठिकाणी 198 देश या क्रिकेट स्पर्धांचा आनंद लुटतोय. त्यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू आहे. पण चांगलं कमबॅक आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. मी म्हणेन पहिल्या सत्रामध्ये ज्या चुका झाल्या होत्या सुरुवातीच्या षटकांमध्ये त्या चुका मात्र इथे डॅमेज जो आहे तो रिपेअर करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जातोय. म्हणजे या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता मात्र घेतली जाते. आणि एक चांगला खेळ या मैदानावरती, कारण रिकव्हरी करणं गरजेचं आहे आणि तो पुनरागमन सामन्यामध्ये षटकामध्ये स्पर्धेमध्ये करण्याचा प्रयत्न नक्कीच रियान स्पोर्ट्स करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर इथे मात्र एकूण धावसंख्येचा विचार केला 72 धावा धाव फलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 72 रन्स ऑन द बोर्ड. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पण 12th मॅन तर एकूण धावसंख्येचा विचार केला 72 धावा धाव फलकावरती आले आहेत. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 6वं षटक अर्थातच पहिल्या सत्रातील 6वं आणि अंतिम षटक या ठिकाणी हाताळलं जाणार. दोनही विस्फोटक फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. 100 पहिल्या षटक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार का? पण गोलंदाज युसुफच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. जबाबदारी आहे युसुफच्या हातावरती चेंडू सोपवल्यानंतर की कमीत कमी धावांमध्ये रोखणं. पिंटू हा आपल्या वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती खेळतो आणि त्याच्या समवेत आशिष देखील कमालीचा खेळ या मैदानावरती साकारतो. यावेळेस मात्र एका हाताने हा चेंडू, पण शेवटच्या क्षणाला थोडीशी ग्रिप निसटली होती, परंतु चेंडूला एलिव्हेशन 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. चौकार. तर या ठिकाणी मात्र मी म्हणेन फलंदाजाची बॅट तळपताना मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. पण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्यानं आशावादी राहणं गरजेचं आहे, प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. कारण एक चूक प्रतिस्पर्धी संघाला तुमच्यावरती वर्चस्व निर्माण करण्याची संधी मिळवून देऊ शकते. आणि अगदी त्या संधीच्या शोधामध्ये 5 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ही संधी मात्र कोणत्याही प्रकारे दिली गेली नाही. ती चिल्ड्रन्स चॉईस या संघानं कायम दबदबा निर्माण ठेवला आपल्या फलंदाजीचा. इथे मात्र पंचांकडे अपील, प्रयत्न अपुरे पडले, फलंदाजाला परतावा लागेल. हा दुसरा फलंदाज गमावलाय, तो चिल्ड्रन्स चॉईस प्री स्कूल या संघानं. आशिष बाद झालेत
आणि नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये राजू. दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय आणि आता नवीन फलंदाज राजू मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. एकूण धावांचा विचार केला तर तब्बल धावा आल्या धाव फलकावरती 78. 78 रन्स ऑन द बोर्ड. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी चांगला चेंडू फुल टॉस. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. 6 धावा. षटकार. जिसे देख जमाना हो गया रंग, जिसे ओढ़ के नाचे ललपट रंग, मुझे चढ़ गया भगवा रंग रंग, मुझे चढ़ गया भगवा रंग रंग, ये भगवा रंग, ये भगवा रंग, ये भगवा रंग, ये भगवा रंग. तर या षटकाराने संघाची एकूण धावा संख्या मात्र 84 धावा धावफलकावरती. व या क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून खांदा कॉलनी बॅडमिंटन ग्रुप देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. शिवाजी खताळ साहेब सचिव, प्रवीणजी पाटील साहेब सचिव. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू कन्वर्ट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. इट्स आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ये भगवा रंग, ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का, ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का, हिंद के वीर बलियों का और महंतों का, मुझे चढ़ गया भगवा रंग रंग, मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. तर या ठिकाणी मात्र एकूण धावा संख्येचा विचार केला 90 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू षटकार येणार नाही. या ठिकाणी मात्र प्रयत्न जरूर होता. बॅटीचा इनर एज घेत चेंडू हवेमध्ये खेळण्याचा मानस दाखवला गेला, परंतु इनर एज घेत केवळ चेंडू एसटी रक्षकाच्या मागे गेला. सिंगल मात्र मिळाले अंतिम चेंडूवरती. एकूण धावांचा विचार करता 91 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी लक्ष मात्र असणार आहे ते 92 धावांचं. मग संघानं मैदानाच्या बाहेर येताना लाईन अप करून मैदानाच्या बाहेर यायचं. तर या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय वर्तक सर यांचा यथोचित स्वागत सन्मान. सन्माननीय मोतीलालजी कोळी साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते वर्तक साहेबांचं मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे. आणि इथे मात्र मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तर खांदा कॉलनी बॅडमिंटन ग्रुप संपूर्ण टीम यांचा एकत्रितपणे सत्कार केला जाणार आहे. खांदा कॉलनी बॅडमिंटन ग्रुप सन्माननीय शिवाजी खताळ साहेब सचिव, त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय सचिनजी गायकवाड साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. विनंती असेल मान्यवरांना की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर खांदा कॉलनी बॅडमिंटन ग्रुप शिवाजी खताळ साहेब सचिव, त्याचबरोबर प्रवीणजी पाटील साहेब, प्रकाशजी जाधव, प्रकाश मेस्त्री साहेब, नाडर अण्णा, भोरे साहेब, डॉक्टर नितीन गुरमे, देशपांडे साहेब, पोपटराव कदम साहेब, बालाजी जोगदंड साहेब, भाटे साहेब, त्याचबरोबर सदाशिवन साहेब आणि प्रशांतजी जाधव साहेब, या सर्व आमच्या खांदा कॉलनी बॅडमिंटन ग्रुप च्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपला एकत्रितपणे इथे सत्कार या क्रिकेट स्पर्धांच्या आयोजकांच्या वतीने केला जाईल. तर आपण त्याचा स्वीकार या ठिकाणी नक्कीच करायचा आहे. मग क्रिकेटच्या मैदानावरती बॅडमिंटन ग्रुपचा सत्कार केला जातोय. चला, मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. संघनायक लीड करतील आपल्या संघाला आणि ही शिस्त आपल्याला संपूर्ण दिवसभर या शिस्तीचं पालन करायचं आहे.
तर वेलकम, सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकवार आपल्या सर्वांचं. पनवेल शहर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आई मित्र मंडळ खांदा कॉलनी आयोजित आई प्रीमियर लीग 2022 पर्व चौथेमध्ये व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवर अतिथी, क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जे क्रीडा रसिक आमच्या समेत उशिरा जुडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून, त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करूया. खऱ्या अर्थानं पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धांचा आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय. किरणजी दळवी सीईओ पीटीसी आमच्या समेत जुडले गेले, त्याचबरोबर आमच्या समेत जुडले गेले ॲज अ कॅमेरामॅन मुन्ना मायकल, आणि त्याचबरोबर स्कोरर अँड अपडेटर विनय देखील आमच्या समेत जुडले गेलेत. पण विनय अपडेटर आणि टेक्निकल बाईट सांभाळत आहेत. खऱ्या अर्थाने पीटीसीची हे जी संपूर्ण मित्र परिवार वर्ग आहे तो मात्र खूप मेहनत या स्पर्धांसाठी जरूर आपल्याला घेताना देखील पाहायला मिळाला आहे. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. टीम चिल्ड्रन चॉईस प्री स्कूल संघानं मात्र 91 धावा जमवत 92 धावांचं लक्ष उभारलं गेलं, आणि या 92 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर सचिनजी गायकवाड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मी सिद्धेश खानावकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान इथे मात्र जरूर केला जाईल. पण अतिथी देवो भव, आलेल्या सर्व पाहुण्यांचं इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. एकाही पाहुण्याचा वडील की या ठिकाणी एकाही पाहुण्याला तसं जाऊ दिलं जात नाही. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं इथे यथोचित स्वागत सन्मान केला जातं, आणि ही खऱ्या अर्थानं ओळख आहे. या दरम्यान सन्माननीय अभिषेकजी भोपी साहेब यांचं देखील शुभागमन या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठाला स्वर्गीय सदानंदजी भोपी साहेब, संजयजी भोपी साहेब यांचं मात्र नामकरण दिलं गेलंय. संजयजी भोपी साहेब सातत्यानं आमच्या पाठीशी नेहमी उभा असणारे खंबीर नेतृत्व. खऱ्या अर्थानं आई 11 संघाचा जर आपण विचार केला, आई 11 मित्रमंडळाचा जर आपण विचार केला तर आधारस्तंभ म्हणून ओळख होती. गेल्या 3 आयोजनामध्ये साहेबांचं खूप मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य लाभलं, परंतु दुर्दैवानं यावर्षी मात्र आमची साथ सोडून साहेब आम्हाला सोडून गेलेत. परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून या मुख्य व्यासपीठाचं नामकरण स्वर्गीय संजयजी भोपी यांच्या नावानं मात्र या व्यासपीठाचं आपण नामकरण केलंय. त्यांना ही खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली आहे, मानवंदना आहे या क्रिकेट स्पर्धांच्या आयोजकांच्या वतीनं. तर त्यांचे सुपुत्र अभिषेक भोपे आपल्याला नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. तर विनंती असेल अभिषेकजी भोपी साहेबांना की आपण देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पण विजयासाठी 92 धावांचं लक्ष, मित्रांनो लक्ष कठीणतम आहे परंतु अशक्य नाही. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आशिष, नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज. पण आशेचं किरण सूरजच्या माध्यमातून यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे, आणि हे आशेचं किरण नक्कीच आशेचं किरण ठरणार का रिलायन्स स्पोर्ट्स या संघासाठी. यावेळेसचा चेंडू होता, चांगला चेंडू, सन्मान दिलाय, हलक्या हाताला चेंडूला तटवलंय. सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केले जाते. व चिल्ड्रन्स चॉईस प्री स्कूल संघाला माहित आहे की सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये. एकंदर जर आपण विचार केला तर 91 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. प्राथमिक दबाव जो निर्माण करण्याची गरज होती तो दबाव मात्र निर्माण केला गेला, आणि आता आवश्यकता आहे या दबावाचा वापर करत असताना प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं आणि हा सामना जिंकण्याचा. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता, पावलांचा वापर जरूर केला गेला, परंतु गोलंदाजाच्या गोलंदाजीचं कौशल्य पहा, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहिला.
फलंदाजाचा स्टान्स काय आहे, फलंदाजाची मुवमेंट काय आहे. तर या ठिकाणी ईगल सिक्युरिटी फोर्स आणि आरके एंटरप्राइजेस या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की या आपण नाणेफेक केली जाईल. आजच्या दिवसातील दुसरी लढत ईगल सिक्युरिटी फोर्स आणि आरके एंटरप्राइजेस दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती असेल की टॉस साठी आपण संपर्क करायचा आहे. ही शेवटची पुकार आहे, यानंतर आपल्याला कॉल दिला जाणार नाही. तर 3 चेंडूंचा वाजवी खेळ या ठिकाणी संपला. 9 धावा धावफलकावरती आल्या 4. थोडीशी धीमी सुरुवात जरूर बढावी लागेल रिलायन्स स्पोर्ट्स संघाचा, पण नाणेफेक जिंकल्यानंतर कोणताही निर्णय रिलायन्स स्पोर्ट्सच्या बाजूने गेलेला नाही. परंतु तरी देखील तुम्हाला हताश निराश होऊन चालणार नाहीये. तुम्हाला प्रयत्न जिकरीच्या मैदानावरती करावे लागतील. ती क्षमता तुमच्या संघामध्ये आहे, ती ताकद तुमच्या संघामध्ये आहे. हा आत्मविश्वास तुम्हाला जागृत करावा लागेल. आणि जर का हा आत्मविश्वास तुम्ही स्वतःमध्ये जागृत करू शकलात तर मात्र या 92 धावा देखील चेस या मैदानावरती केल्या जाऊ शकतात. तर आरके एंटरप्राइजेस संघनायक निलेशजी टावरे विनंती असेल आपण संपर्क करायचा आहे लगेचच. तर दोनही संघनायकांशी आपण हितगुज करणार आहोत, चर्चा करणार आहोत, सल्ला मसलत करणार आहोत, त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. या क्रिकेट स्पर्धांमधली त्यांची तयारी आपण नक्कीच या ठिकाणी पाहणार आहोत. कारण पहिला सामनाचा जर आपण विचार केला तर मान्यवरांची उपस्थिती होती, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होता, त्याचबरोबर उद्घाटन सोहळा होता. त्यामुळे आम्हाला इंटरव्ह्यू मुलाखत घेता आली नाहीये. परंतु आता मात्र इथून नाणेफेकी दरम्यान रेग्युलरली आपण प्रत्येक संघनायकाचे विचार जाणून घेणार आहोत, त्यांच्या योजना, त्यांच्या आखणी मांडण्या, त्यांचं काय म्हणणं आहे हे मानून घेणार आहोत. या ठिकाणी गोलंदाज यावेळेस मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाणार डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. या प्रकारच्या धावांनी फारसा फरक पडणार नाही हे ओळखले. एक्क्याण्णव धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. पहिल्या सत्रामध्ये विजयासाठी लक्ष्य आहे 92 धावांचं. प्रयत्न मात्र मैदानावरती सुरू आहेत, परंतु या प्रयत्नांना तितकंच यश आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये येत नाहीये आणि याचं संपूर्ण श्रेय जातं गोलंदाजाला. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पण दोनही संघनायक या ठिकाणी आहेत. ईगल सिक्युरिटी फोर्स बनाम आरके एंटरप्राइजेस. तर मी सन्माननीय सचिन दादा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचं नाणेफेकीचं कौल करायचं आहे. दोनही संघनायक आमच्या समवेत आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं पण टॉस बॉक्स आहे, टॉस बॉक्स मध्ये हा मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ईगल सिक्युरिटी फोर्स आणि आरके एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यानची ही लढत मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. टॉस दादांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय आरके एंटरप्राइजेस संघाने. सर प्लीज. आरके एंटरप्राइजेस सर टॉस जिंकलाय, महत्वपूर्ण लढाई जिंकली, काय रणनीती असेल यापुढे? रणनीती तर नवीनच असेल, चॅलेंजिंग असेल, कारण का टीम समोरची पण चॅलेंजिंग आहे. फक्त बेस्ट द्यायचं आहे बस, बाकी काही नाही. नाणेफेक जिंकलाय, निर्णय आम्ही बॉलिंग करणार पहिली. आम्ही टार्गेटसाठी बघूया काय टार्गेट आम्हाला भेटू शकतं आणि मग आम्ही एक स्ट्रॅटेजी बनवूया आणि ते टार्गेट करायला आम्ही अचीव करायला बघूया. तर नक्कीच कमीत कमी धावांमध्ये रोखण्याची स्ट्रॅटेजी असणार आहे. एक प्रतिस्पर्धी संघाचा तर विचार केल्यानंतर स्टार खेळाडू आहेत संघांमध्ये. असे कोणते खेळाडू आहेत की ज्यांना तुम्ही सुरुवातीला थोडंसं मी म्हणेन की टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजीच्या माध्यमातून? फ्लॅट पिच आहे, सगळेच येऊन बॅट स्प्रिंग करणार आहेत. सो टार्गेट खेळाडू तर कोण नाही आहे, पण डेफिनेटली विल ट्राय टू कीप द टाईट लाईन आणि स्टंप टू स्टंप बॉल करायला बघूया आणि टार्गेट मॅक्झिमम 60-62 पर्यंत आम्ही बघूया की जो चेजेबल आहे इथे. तर नक्कीच एक वन लास्ट क्वेश्चन फॉर यू. या क्रिकेट स्पर्धा 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करतायत, या वर्षीच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल?
आयोजन तर नेहमीच छान असतं. कोहली ब्रदर्स मॅक्झिमम टाईम ते देतात ग्राउंडवरती आणि कसं आयोजन चांगलं होऊ शकतं. सो मी त्यांना कालच ऑल द बेस्ट केलं आहे बेसिकली. आज पण ऑल द बेस्ट करेल आणि टुर्नामेंट चांगली हो हीच माझी इच्छा आहे आणि दॅट्स इट फ्रॉम माय एंड. थँक्यू व्हेरी मच आपल्या महत्वपूर्ण ओपिनियन बद्दल. यानंतर जाऊयात आपण ईगल सिक्युरिटी फोर्स संगनायक आमच्या समोर जुळले जातील. तर नाणेफेक गमावली आहे, परंतु जर तुम्ही नाणेफेक जिंकले असं तुमचा निर्णय काय असता? नाही सर, आमचा पण निर्णय असाच होता की फिल्डिंग करायची, पहिले बॉलिंग करून घ्यायची आणि त्यानंतर टार्गेट जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा सेट करायचा बॉलिंगच्या मार्फत आणि नंतर मग बॅटिंग करायची. पण अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे बॅटिंग आले पण आम्ही कॉन्फिडन्स लूज करणार नाही आहोत. आमची पण बॅटिंग लाईनअप खूप पॉवरफुल आहे. आम्ही मॅक्झिमम टार्गेट द्यायचा प्रयत्न करू. तर नक्कीच ह्या टार्गेट सेट करत असताना पण पहिल्या सामन्यामध्ये 90 आल्यात आणि एकंदर लीगचा जर आपण विचार केला तर युअर साइड इज वन ऑफ द टफेस्ट साइड ऑफ दिस टुर्नामेंट. तर हा रेकॉर्ड इथे मोडला जाईल का, तसा प्रयत्न होईल का? आणि हा रेकॉर्ड मोडत असताना तुमचे असे कोणते प्रमुख खेळाडू आहेत की ज्यांच्यावरती ही विस्ता असेल 90+? कारण आय थिंक 5 षटकांमध्ये 6 षटकांमध्ये 90 हा रेकॉर्ड आहे या पहिल्याच सामन्यामध्ये. तर तो अचीव केला जाणार का? आणि जर अचीव करत असताना असे कोणते खेळाडू आहेत की जे बेसिकली हे टार्गेट अचीव करू शकतात? आमच्याकडे सर्वच चांगले खेळाडू आहेत आणि आम्ही हा 90+ करण्याचा प्रयत्न करू. 80-85 पण चांगला स्कोर आहे, पण 90+ करण्याचा आम्ही निश्चय प्रयत्न करू. तर विश यू ऑल द बेस्ट फॉर द मॅच. अँड न्यूज फ्रॉम द सेंटर इज आरके एंटरप्राइजेस हॅज वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. तर 1.4 षटकांच्या समाप्ती अखेर 15 धावा धाव फलकावरती आहेत आणि पहिला गडी इथे मात्र गमावला गेलाय तो रिलायन्स स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज यावेळेस मात्र पाऊलांचा वापर इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. पाऊलांची मुवमेंट पाहिली आणि त्यानंतर मात्र चेंडू रिलीज केला गेला. गोलंदाज अमोल, स्ट्रायकिंग एंडला मात्र आशिष आहे सलामीचा फलंदाज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा मानस दाखवला गेला आहे. एक्झिक्युशन सही आहे, टायमिंग सही आहे, चेंडू देखील थांबणार नाही. सीमा रेखा पार, वाईड इज लॉंग ऑफ डोक्यावरून षटकार. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून देखील ऐकलं आणि ही खऱ्या अर्थानं ओळख आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. एकूण धावा संख्यात 10.5च्या सरासरीने 21 रन्स ऑन द बोर्ड. तर स्ट्रायकिंग एंडला यावेळेस मात्र फलंदाज सचिन ची जर आपण ओळख सांगायची झाली तर एक विस्फोटक आक्रमक फलंदाज आणि कुले या नावानं निकनेमानं हा खेळाडू नक्कीच ओळखला जातो. हे पेटनेम आहे, निकनेम आहे या खेळाडूचा. पहा प्रत्येक विभागातील एक असा खेळाडू असतो जो इतर खेळाडूंचा आयडॉल असतो. संघनायक देखील आहे. पण दोनही संघाचे 12th मॅन या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मित्रांनो प्लीज मॅच संपेपर्यंत आपण इथे थांबायचं आहे. यावेळेस मात्र काय कमालीचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेनं चेंडू वळवला गेलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. 4 धावा. गाजविला गाजविला
थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चेंडू डी पेक्षा कव्हरच्या दिशेनं प्रयत्न खूप चांगला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू न सीमारेषा ओलांडली. 4 महत्वपूर्ण धावा ते मात्र धावफलकावरती पाहायला मिळाले. यावेळेस थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला जातोय. उजव्या चीच्या बाहेर निघणारा चेंडू पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या मात्र धावफलकावर 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. ऑन स्ट्राईक फलंदाज संघनायक सचिन अर्थातच कोल्ह्या मैदानाच्या आतमध्ये. पण अपेक्षा असणार आहेत या खेळाडूकडनं. संघनायक आहे आणि कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. संघनायकाला मात्र एक एक्झाम्पल, एक उदाहरण या ठिकाणी सेट करावं लागेल. लक्ष जरूर कठीणतम आहे. 36 चेंडू 92 धावांचं, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशक्य नाही. नथिंग इज चेंडू आहे, कन्वर्ट करता एलिव्हेशन नाही. इट्स अ नो बॉल. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा. स्टमक हाईट, कमरेच्या उंचीच्या वर फुलटॉस जाईल आणि हा चेंडू मात्र बीमर होता. फलंदाज सुरक्षित. 1+1 2 धावांचा बोनस आणि येणारा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू. कदाचित इथून सामन्याला कलाटली देडी जाणार का? स्टमक हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. पण कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य टिपलं देखील गेलं होतं आणि त्यामुळे नो डाऊट फ्री हिट, बिग हिट येणार का? गरज आहे आणि इथून मात्र तो फटका फलंदाजच्या बॅटमध्ये येतो. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू हाय अँड हँडसम षटकार. थँक्यू. तर चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय. 34 धावा धावफलकावरती आल्यात. पहा मित्रांनो, विजयासाठी लक्ष आहे 92 धावांचं. खरं पाहता 92 धावा कठीणतम लक्ष जरूर आहे, परंतु अशक्य नाही. आणि हे मात्र या दोन खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आशिष आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज सचिन. पण सचिन मध्ये ती क्षमता आहे, आशिष मध्ये ती क्षमता आहे. फक्त क्षमता असून चालणार नाही, तर तुम्हाला ती क्षमता मैदानावरती सिद्ध करावा लागेल. असं म्हटलं जातं की तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करा, ही तमाम जनता तुम्हाला प्रसिद्ध आपोआप करेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. पावलांचा वापर, इनसाइड आउटचा फटका खेळायचा मानस दाखवला. यावेळेला टार्गेट करायचं होतं डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र, परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू मध्ये स्विंग पाहायला मिळाला. चेंडू बाहेरच्या दिशेने वळला आणि फलंदाज मात्र केवळ आचारभूत नजरेनं या चेंडूकडे पाहत राहिला. यावेळेचा चेंडू लोअर फुल टॉसचा जमिनीलगतचा फटका, गरंगाळत चेंडू येतोय. सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेची रिस्क, धोका इथे पत्करला जाणार का? कारण सचिन आहे डेंजर एंडला. सचिननं नकार दिलाय आणि एक चांगला निर्णय, योग्य निर्णय मी म्हणेन सचिनच्या माध्यमातून. एकूण धावा संख्या धावफलकावर 35. 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र धावसंख्येला आकार कशा पद्धतीने दिला जाणार? विजयासाठी लक्ष आहे 92 धावांचं आणि या 92 धावा धावफलकावरती कशा पद्धतीने साकारला जाणार? यावेळेचा चेंडू होता, थोडासा फ्लाइट उंची दिली गेली होती चेंडूला. फलंदाजाला पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न होता. या गोलंदाजाचं हे वैशिष्ट्य राहिलंय, फ्लाइटेड चेंडू करणं. षटक मात्र इथे समाप्त होतंय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. प्रतिषटक 12च्या सरासरीनं 36 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन जर आपण पाहिलं तर शेवटचे 94 धावांचं लक्ष आहे. 92 धावांचं लक्ष आहे, माफ करा. 91 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या आणि 36 धावा धावफलकावरती आल्यात. 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. थोडासा एक्सेलरेट करावा लागेल, थोडासा आक्रमक खेळ मैदानावरती करावा लागेल. आणि जर मैदानावरती रियान स्पोर्ट्स ही कामगिरी करू शकला तर मात्र विजयाच्या समीप हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळू शकतो. किंबहुना हा संघ विजयी देखील होऊ शकतो, कारण क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये
कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं सध्या तुर्तास तरी योग्य ठरणार नाहीये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सचिन उर्फ कोल्या. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय आणि इथे मात्र अक्षरशः निरुत्तर केलंय. पण गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज पिंटू. ज्या पिंटूनं पहिल्या सत्रामध्ये कमालीचा खेळ फलंदाजीच्या माध्यमातून तब्बल 32 धावांची उपयुक्त खेळी साकारली आणि आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून योगदान हा गोलंदाज पिंटू आपल्याला मैदानावरती देत असताना एक लांबलचक रनअप आहे. आणि त्याचबरोबर जर आपण रिदम पाहिली म्हणेन की एक नियंत्रित गोलंदाजी कशा प्रकारची असते याचं उत्तम उदाहरण पिंटूची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अक्षरशः या 2 षटकांमध्ये पिंटूनं मी म्हणेन विजयाचं कंबरड जे आहे तेच अक्षरशः मोडून टाकले फलंदाजीचं. सन्माननीय राकेशजी म्हात्रे यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं मी त्यांचं देखील मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय राकेशजी म्हात्रे साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ते मात्र आणखीन एक विकेट फलंदाज बाद. DJ Swappy in the mix. थँक्यू. तर 2 मिनिट प्लीज आपण थोडासा गेम थांबवायचा आहे. पण रिलायन्स स्पोर्ट्स संघाचे पुरस्कर्ते आदरणीय राकेश म्हात्रे साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रत्येक संघाची बांधणी अशा पद्धतीने केली गेली की समान खेळाडू प्रत्येक संघामध्ये दिले गेलेत. ऑलराऊंडर लिमिटेड आहेत, त्यानंतर गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत, नियमावली देखील आहे. मग पहिल्यांदा आपण असं दृश्य पाहतो की 3 षटकामध्ये 3 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे. ही नियमावली या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि ज्यामुळे प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला योग्य न्याय या ठिकाणी मिळतोय. बऱ्याच वेळेला काय होतं की तुमचा आघाडीचा गोलंदाज 3 पैकी 2 षटकात टाकून जातो आणि तिथे सामना पूर्णपणे आपल्या आवाक्यामध्ये आणतो. परंतु प्रतिस्पर्धी संघाला संधी कशी द्याल तर पहिल्या 3 षटकांमध्ये 3 फ्रेश गोलंदाज वापरा. कोणता तरी एक गोलंदाज तुम्हाला कमकुवत मिळेल जिथे तुम्ही सामना बनवू शकता. इथे मात्र गोलंदाज पिंटू चांगला फटका, एक्झिक्युशन खूप चांगला आहे. परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल पेक्षा जास्त या ठिकाणी काही मिळणार नाही आणि एकेरीनं फारसा फरक पडणार नाही हे मात्र ओळखलंय चिल्ड्रन्स चॉईस प्री स्कूल संघाच्या खेळाडूंना. पण यानंतरची लढत एक बिग फाईट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ईगल सिक्युरिटी फोर्स आणि त्याचबरोबर आर्के एंटरप्राइजेस या 2 संघादरम्यान आपण ही लढत पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला आहे यावेळेस फलंदाज यश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र संघनायक सचिन. थोडासा आक्रमक तुम्हाला व्हावं लागेल. अभि नाही तो कभी नाही या सामन्यामध्ये जर तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर मात्र तुम्हाला इथे आक्रमण प्रतिहल्ला हा मैदानावर करावाच लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठा फटका खेळायचा आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा. गोलंदाज यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डिक्लेअर झोनला मात्र चेंडू स्पर्श करतोय. 2 धावांचा इशारा या ठिकाणी नक्कीच येईल पंचांचा, कारण चेंडू जर थेट डायरेक्ट गेला डिक्लेअर झोन मध्ये तर 2, बाउन्स गेला तर मात्र 1 धाव. एकूण धावा धाव फलकावरती आहेत 40 रन 40 धावा. अजूनही विजयासाठी लक्ष आहे. 5 चेंडू झालेत म्हणजे येणारे 13 चेंडू आणि 52 धावांची अजूनही गरज आहे. 13-52चं इक्वेशन आहे आणि 13-52 म्हणजे प्रति चेंडू 4 धावा. अर्थातच 13 चौकार तुम्हाला इथे लगवायचे आहेत. षटकारांचा विचार नक्कीच करावा लागेल. या ठिकाणी खराब चेंडूंची वाट पाहावी लागेल. इथे मात्र यशला फलंदाजीमध्ये फारसं यश या ठिकाणी नक्कीच मिळत नाही. गोलंदाजी खूप चांगली केली यशनं इतर गोलंदाजाच्या तुलनेमध्ये, परंतु फलंदाजीमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचं यश फलंदाज यशला मिळत नाहीये. अंतिम चेंडू निर्धाव फेकला जातोय. षटक समाप्त होतोय 4थं. 4 षटकांच्या समाप्त्याखेर प्रतिषटक 10च्या सरासरीनं 40 धावा धाव फलकावरती आल्यात. इक्वेशन मात्र बदललंय. येणारे 12 चेंडू आणि गरज मात्र असेल ती 52 धावांची.
तर या ठिकाणी पिंटूच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर आपण पाहायचं झालं तर 2 षटकं, 0 निर्धाव, 17 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी राहिली. फलंदाजीमध्ये 34 धावांचं महत्वपूर्ण योगदान या खेळाडूच्या माध्यमातून राहिलं. म्हणजे एक अष्टपैलू खेळाडूची भूमिका पिंटूने मात्र या सामन्यामध्ये जरूर बजावली आहे. परंतु विजय अजूनही 12 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष. रियान संघ इथून बाउन्स बॅक करणार का या सामन्यामध्ये गोलंदाज आशिष या गोलंदाजाचा कशा पद्धतीनं सामना केला जाणार. व ज्या आशिषनं कमालीचा खेळ मैदानावरती दाखवला फलंदाजीच्या माध्यमातून त्याच्या खांद्यांवर आता मात्र जबाबदारी आहे षटक हाताळण्याची. गोलंदाज आशिष आपल्या वैयक्तिक उड्यातील पहिला आणि सांघिक 5वं षटक. पहिल्या चेंडूवर फुल टॉसचा कन्वर्ट करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र चेंडू जाणार. पंचांचा इशारा काय येतो? येस, इट्स बाउंड्री. 4 धावा. चौकार. खरी किरीटा परी किरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा कौला तारा तिमी रहरा करता शिवाजी राजा. थँक्यू विजय. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चौकार आलाय फलंदाजच्या बॅट मधनं. परतीचं बिगुल जरूर या ठिकाणी वाजवलं गेलंय. रणशिंग फुंकलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 52 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. इथून मात्र आक्रमकता मैदानावरती दाखवली जाणार का? होय, फलंदाज सचिनच्या फलंदाजीमध्ये तो दमखम आहे. तो दमखम या मैदानावरती दाखवला जाणार का? पहिल्या चेंडूवरती चौकार. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली. चुकीला माफी नाही. जेल पूर्ण केला जातोय. फलंदाज सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. थोडंसं मानसिक खच्चीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळते. 1 धावा धाव फलकावरती. या ठिकाणी सन्माननीय सुहासजी पाटील साहेब यांचा देखील शुभागमन या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना विनंती असेल साहेबांना की आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र यश डावकुरे हाताचा फलंदाज. फुलर लेनचा चेंडू होता. शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी दिली जात नाहीये आणि सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. तर या ठिकाणी मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज सचिन. एक सचिन मैदानाच्या बाहेर गेला, दुसरा सचिन मैदानाच्या आतमध्ये आला. या सचिनचा जर आपण विचार केला तर क्रिकेट मधला आणखीन एक असा नायाब हिरा मित्रांनो आपण मैदानावरती पाहतोय ज्या खेळाडूला गोट्या या नावानं देखील ओळखलं जातं, संबोधलं जातं, गुचा या नावानं. तर सचिन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं तो खेळ आहे या खेळाडूकडे. प्रत्येक अगदी मुंबईचे व्यावसायिक संघ जर आपण पाहिले ना तर प्रत्येक संघामध्ये एक असा खेळाडू असतो. अगदी मॅगी असेल, चुवा असेल, अशी नावं देखील आपण क्रिकेटमध्ये पाहिली. त्यामुळे हे आमचे स्टार आहेत, आमचे खेळाडू आहेत, आमचे असे खेळाडू आहेत की ज्यांनी एक काळ अक्षरशः मैदानं गाजवली होती. असे खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येत आहेत. चुकीला माफी नाही. या ठिकाणी चूक होत नाहीये कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही चेंडू हवेमध्ये खेळाल आमचे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, ते तयार असतील. झेल पूर्ण केला जाईल. डीजे थँक्यू. तर या ठिकाणी मात्र आणखीन एक यश मिळत आहे. फलंदाज सचिन बाद झाला. यावेळेस मात्र पावलांचा वापर. यश सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. षटक समाप्त होते. 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आहेत 46 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र 21 जर आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 46 धावांची गरज. 6 चेंडू 46 धावा. पण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडू कितपत धावा उभारल्या जाऊ शकतात हा प्रश्न तमाम क्रीडा रसिकांच्या मनासमोर असेल.
तर डोंबिवलीच्या सुहास पवारनं कोलकाता प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडूत 61 धावा उभारण्याचा विक्रम केलाय. काल जर तुम्ही उपमुख्यमंत्री चषक पाहिला असेल बारामती या ठिकाणी, विश्वजित ठाकूर अर्थातच मोठ्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज होती. खरं पाहता 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज होती. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज होती आणि महाराष्ट्राचा नंबर 1 चा संघ होता आणि त्याच्यासमोर विश्वजितनं 2 चेंडू 2 षटकार लगावले आणि तो सामना मात्र आपल्या संघासाठी जिंकला. म्हणजे हे क्रिकेट मधले असे विक्रमवीर आहेत की जे अनेक मैदानं गाजवतात. काल बारामतीच्या मैदानावरती विश्वजित ठाकूरनं अक्षरशः मी म्हणेन की रायगडकरांची मनं जिंकली. 2 चेंडूमध्ये लगातार 2 षटकार लगावत असताना 6 चेंडूत 26 धावा उभारण्याचा विक्रम केला आणि तब्बल मला वाटतं 25 ते 30 हजार रुपयांचं पारितोषिक त्याने त्या सामन्यामध्ये पटकावली. म्हणजे ही किमया आहे, ही गुणवत्ता आहे रायगडमधील खेळाडूंची आणि म्हणूनच रायगडला क्रिकेटची पंढरी असं संबोधलं जातं. आणि त्यातल्या त्यात पनवेल तालुका जर आपण म्हटला तर क्रिकेटच्या इतक्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात, इतके आयोजक आहेत, इतक्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात की जिथून मात्र गुणवत्तापूर्ण खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने, कारण सामना जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं 6 चेंडू 46 धावांची गरज होती, काहीसा एकतर्फा. आणि तर या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येणार, आणखीन एक फलंदाज गमावला जातोय. ते मी म्हणेन की पहिल्या सत्रामध्ये 91 धावा उभारल्या गेल्या आणि तिथून पूर्णपणे सामन्यावरती जी पकड आहे ती पकड मात्र मजबूत केली चिल्ड्रन्स चॉईस प्री स्कूल या संघाने. थँक्यू. तर या ठिकाणी मात्र औपचारिकता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. जवळजवळ हा सामना धीम्या गतीने चेंडू फेकला गेला, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, फिंगर रोल्स केल्या गेल्या, बोटांची जादू शेवटच्या चेंडूवरती दाखवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं. आणि हे विविधता, हे व्हेरिएशन आहे, हे व्हेरिएशन तुम्हाला सातत्यानं तुमच्या गोलंदाजीमध्ये करावं लागेल. कदाचित या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे, परंतु येणारा या स्पर्धेतला पुढचा सामना कदाचित तुमच्यासाठी या प्रकारची सिच्युएशन जर आली तर पर्याय म्हणून तुम्ही या प्रकारची गोलंदाजी करू शकता का, हा सराव आहे. आणि इथे मात्र होई धीम्या गतीने गोलंदाजी केली जाऊ शकते. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी मी देखील टाकू शकतो, हे गोलंदाजानं म्हणजे की प्रभावीपणे या ठिकाणी सांगितलंय. तर 5 चेंडूंचा खेळ झालाय, केवळ औपचारिकता इथे मात्र बाकी आहे. मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावरती आपण नक्कीच पाहतोय. तर सन्माननीय सुहासजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय मोतीलालजी कोळी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मात्र करायचा आहे. तर नाणेफेक या ठिकाणी नक्कीच केली गेली होती आरके एंटरप्राइजेस. आणि तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पिंटू सिंग आणि त्याचबरोबर संघनायक सचिन नाईक रियान स्पोर्ट्स या संघनायकाला देखील विनंती की आपण देखील यायचं आहे. तर सर्वप्रथम आपण लुझिंग टीम कॅप्टन सचिन नाईक यांच्याशी संपर्क साधणार आहोत. खऱ्या अर्थानं त्यांचे देखील विचार आपण इथे जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देखील डिक्लेअर झालाय. 2 षटक 0 निर्धाव 17 धावा आणि 1 फलंदाज बाद. गोलंदाजीमधली ही कामगिरी आणि फलंदाजीमध्ये तब्बल 34-32 धावांची उपयुक्त खेळी. अर्थातच पिंटू सिंग ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. परंतु सर्वप्रथम आपण सचिनजी नाईक यांच्याशी संपर्क साधणार आहोत. तर राकेशजी म्हात्रे देखील आलेले टीम ओनर अर्थातच पुरस्कर्ते. तर संघनायक सचिनजी नाईक आपण यायचं आहे. सचिनजी नाईक यांच्याशी आपण संपर्क साधा पेडीसी लाईव्हच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धांचं 92 रन्स रिक्वायर्स टू विन. टॉस जिंकलात, निर्णय देखील घेतला गेला. नक्की
प्लॅनिंग मध्ये कुठे कमतरता राहिली? कारण 91 इज अ टफेस्ट टार्गेट ऑन दिस ग्राउंड. सो तुम्ही काय म्हणाल? प्रथमतः हा आयोजन एकदम मस्त आयोजन केलेलं आहे आणि नेहमी ते चांगलेच आयोजन करतात. मॅचच्या बद्दल म्हणायचं तर त्यांनी चांगली बॅटिंग केली. आमची गोलंदाजी थोडी खराब झाली, पण फलंदाजी एकदम पिंटू आशिष यांनी चांगली फलंदाजी केली. तुमच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर लोअर फुलटॉसचे चेंडू, ओव्हरपिच चेंडू जास्त पाहायला मिळाले. आणि या मैदानाचा एकंदर जर आपण भौगोलिक अभ्यास केला तर थोडंसं शॉर्ट ग्राउंड आहे, त्यामुळे जर चेंडू कनेक्ट झाला तर तो षटकार येऊ शकतो. कदाचित थोडंसं आक्रमक आणखीन होता आलं असतं का? कारण तुमच्या ॲज अ कॅप्टन 91 ज्या वेळेला तुम्ही चेस करता त्यावेळेला प्रेशर सिच्युएशन असतं. ऑब्व्हियसली तुमचे फलंदाजी क्लिक होण्यासाठी तुम्हाला मर्यादित धावसंख्येमध्ये रोखतात. तर फलंदाजीमध्ये ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेला, विश्वास तर होता आणि आम्हालाही विश्वास होता की हा धावा चेस केल्या जाऊ शकतात, परंतु फलंदाजीमध्ये नक्की कुठे चुकलं आणि कोणत्या फलंदाजांकडे जास्त अपेक्षा होत्या ज्या फलंदाजांना मात्र आज निराश केलं? थोडंसं फलंदाजांनी निराश केलं नक्कीच, पण त्यांनी गोलंदाजी पण चांगलीच केली. आमची गोलंदाजी खराब झाली, तिथे आम्ही हारलो. तर नक्कीच या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि आमचे संघ मालक राकेशजी शेठ यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो. थँक्यू. नक्कीच राकेशजी म्हात्रे सरांचं देखील आपण तर राकेशजी म्हात्रे सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पिंटू सिंग या खेळाडूला मात्र मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित करायचं आहे. पण राकेशजी म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते मात्र ज्या खेळाडूला सन्मानित केले जाते, एका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होत असताना आपण इथे पाहतोय.